आपल्या रूममध्ये अंशुलाने संकल्पने दिलेलं गिफ्ट हळूच कपाटात ठेवून दिलं. कारण उद्या संध्याकाळपर्यंत ते सुग्गूच्या तीक्ष्ण नजरा आणि प्रश्नांपासून लपवून ठेवायचं होतं. तिकडे संकल्प आपल्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू घेऊन बसला होता. त्याच्या डोक्यात उद्याची सकाळ आणि त्यानंतर होणाऱ्या पार्टीची रील चालली होती. अंशुलाचा वाढदिवस तो आपल्या अंदाजात साजरा करणार होता. सुरुवातीला आपल्या आणि अंशुलाच्या नात्याबाबत त्याच्याकडून ज्या काही चुका झाल्या होत्या त्या सगळ्या दूर करायच्या, असा त्याचा विचार होता. उद्याचा दिवस कोणत्याही परिस्थितीत अंशुलासाठी कधीही न विसरता येणारा आणि अविस्मरणीय बनवायचा होता. मोहित आणि विद्युत दोघेही सध्या हॉस्टेलमध्ये नव्हते, त्यामुळे सध्या आपल्या प्लॅनिंगमध्ये त्याला कोणताही अडथळा दिसत नव्हता. तरीही तो मोहिताबाबत सतर्क होता. याच विचारांमध्ये गुंतलेला असताना त्याला कधी झोप लागली हे त्यालाही कळलं नाही. आणि त्याची झोप तेव्हा उघडली जेव्हा सकाळी साहिल त्याच्या कानाजवळ अलाराम सारखा सतत ओरडत होता. संकल्पने डोक्यावर उशी ठेवत म्हटलं, "ओय, सकाळी सकाळी कोंबड्यासारखा आरवायला लागलास, थोडा वेळ तरी शांत झोपू दे." साहिल म्हणाला, "बेटा, आज सकाळचा प्लॅन सुद्धा तूच बनवला आहेस आणि काल सारखा आजही विसरलास ना तर तुझी मिस अंशुला गेली समज." संकल्प घाबरून उठून बसला आणि म्हणाला, "काल रात्री खूप उशिरा झोपलो होतो ना, बस म्हणून झोप लागली. तू 2 मिनिटं थांब, मी तयार होऊन येतो." असं म्हणत त्याने टॉवेल घेतला आणि सरळ बाथरूम मध्ये घुसला. शॉवर खाली उभा राहून तो विचार करत होता, या बिचाऱ्याला काय सांगू, काल रात्री किती मुश्किलीने झोप लागली. अंशुलाला भेटून आल्यानंतर माझं मन माझंच ऐकत नाही. तिच्यापासून दूर गेल्यावर स्वतःला कसं सावरतो हे फक्त मलाच माहीत. इकडे साहिल तयार होऊन बाहेर गेला आणि त्याने सुगंधाला फोन करून विचारलं, अंशुला तयार झाली आहे की नाही. आता सुगंधालाही साहिलला छेडण्याची संधी मिळाली होती. ती म्हणाली, "आम्ही दोघी तर केव्हापासून तयार होऊन बसलो आहोत. तुमचाच कुठे पत्ता नाही. फक्त मुलीच उशीर करतात म्हणून बदनाम आहेत. तुम्हा मुलांचे नखरेही काही कमी नाहीत." साहिल म्हणाला, "काय करतेस सुग्गू? सकाळी सकाळी ना गुड मॉर्निंग ना पप्पी झप्पी, डायरेक्ट माझ्यावर फायरिंग करायला लागलीस." सुगंधाने लाजत म्हटलं, "आम्ही तयार आहोत साहिल, तुम्ही दोघं लवकर या." इकडे अंशुला तयार होऊन खिडकीजवळ उभी राहून शांतपणे बाहेर पाहत होती आणि सुगंधापासून आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. आज तिचं मन आई वडिलांसाठी खूप तळमळत होतं. सुगंधा तिच्याजवळ येऊन उभी राहिली. तिने अंशुलाला खांद्याला धरून आपल्याकडे वळवत म्हटलं, "एक गोष्ट तू ठरवून घे पारो. तुझ्या फ्रेंड्सना तुझा बर्थडे कलरफुल बनवायचा आहे. तुला तुझ्या अश्रूंमुळे त्यांना दुःख द्यायचं आहे का? हो ना? तर मग ठीक आहे." असं म्हणत सुगंधा नाराजीने रूममधून बाहेर निघून गेली. डोळे पुसत अंशुलाही तिच्या मागोमाग बाहेर आली आणि सुगंधासोबत कारमध्ये जाऊन बसली. संकल्पने एक नजर अंशुलाकडे पाहिलं आणि उदासीने आपली नजर दुसरीकडे वळवली. त्याने अंशुलाच्या डोळ्यातील ओल पाहिली होती. मग त्याने गाडी तिथल्या एका प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिराच्या दिशेने वळवली. गाडीत अंशुलाने स्वतःचा कान पकडत म्हटलं, "सॉरी सुग्गू, मला तुला, साहिल आणि संकल्प सरांना दुखी करायचं नव्हतं. पुढे मी प्रयत्न करेन की माझ्यामुळे माझ्या फ्रेंड्सना कोणताही त्रास होऊ नये." अंशुलाने हसत आपले कान पकडले होते, पण सुगंधा अजूनही रागाने तोंड फुगवून खिडकी बाहेर पाहत होती. अंशुला म्हणाली, "सुग्गू, इकडे बघ. तुझी फ्रेंड आपल्या वाढदिवशी स्वतःचा कान पकडून बसली आहे आणि तुझी माफी मागते. कसली फ्रेंड आहेस ग तू, जी आज मला माफही करू शकत नाहीस?" सुगंधाने हसत कानासकट तिचा हात पकडला आणि म्हणाली, "तुही ना पूर्ण ड्रामा कंपनी आहेस आणि मला उगाच नौटंकी म्हणत राहतेस." आणि दोघीही एकमेकींना मिठी मारून हसू लागल्या. त्यांचं बोलणं ऐकून साहिललाही हसू आलं. पण या संपूर्ण प्लॅनचे निर्माते मिस्टर अकडू महाराज मात्र कोण जाणे का पूर्णपणे अकडून शांतपणे गाडी चालवत होते. साहिलने विचारलं, "आता तुला काय झालं? तू सायलेंट मोडवर का गेलास?" संकल्पने सरळ उत्तर दिलं, "दिसत नाहीये का? आय एम ड्रायव्हिंग." आणि तो शांतपणे गाडी चालवत राहिला. संकल्पने एकदाही अंशुलाकडे पाहिलं नाही. अंशुलाचे तर हात पाय गार पडू लागले होते. तिला संकल्पच्या मौनाचं कारण समजलं होतं. ती मनात म्हणाली, "हे देवा, हे तर खरंच नाराज होऊन बसले आहेत. माझीच चूक आहे. मी त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. आता मी काय करू?" थोड्या वेळाने संकल्पने मंदिराजवळ गाडी थांबवली आणि म्हणाला, "तुम्ही लोक इथेच थांबा, मी गाडी पार्क करून येतो." सुगंधाने स्वतःसाठी आणि अंशुलासाठी पूजेची थाळी तयार करून घेतली होती. मंदिराच्या आत पोहोचताच अंशुला चकित झाली. तिथे पूजेची संपूर्ण तयारी आधीच झालेली होती.
संकल्पने आधीच पंडितजींना सांगून आज अंशुलासाठी एक विशेष पूजा ठेवली होती, ज्यात ती आपल्या होणाऱ्या जीवनसाथीसोबत सहभागी होत होती. संकल्प पूजेसाठी बसला तेव्हा अंशुला शांतपणे त्याच्या डाव्या बाजूला येऊन बसली. संकल्पच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. पूजा सुरू असताना अंशुलाचे डोळे वारंवार भरून येत होते, पण ती मोठ्या हुशारीने धुरामुळे त्रास होत असल्याचं कारण देत आपल्या दुपट्ट्याने अश्रू पुसत होती. प्रसाद घेतल्यानंतर संकल्प आणि अंशुला मंदिर परिसरातच असलेल्या एका बागेत जाऊन दगडी बाकावर बसले. संकल्प आणि अंशुलाला बसलेलं पाहून सुगंधाने साहिलला म्हटलं, "साहिल सर, मला मंदिराच्या बाहेरून काही पूजेचं सामान घ्यायचं आहे. तुम्ही माझ्यासोबत चला ना, प्लीज." मग ती अंशुलाला म्हणाली, "मी आत्ताच येते पारो, तू इथेच बस." आणि जाता जाता तिने अंशुलाला इशाऱ्याने समजावून सांगितलं की संकल्पशी बोलून त्याची नाराजी दूर कर. संकल्प शांतपणे बागेतील सुंदर फाउंटन मधून खाली पडणाऱ्या पाण्याच्या तुषारांकडे पाहत होता. अंशुला त्याच्यासमोर कान पकडून उभी राहिली आणि हळूच म्हणाली, "सॉरी सर." संकल्पने एक नजर तिच्यावर टाकली आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला वळून बसला. अंशुला पुन्हा त्याच्यासमोर कान पकडत उभी राहून सॉरी म्हणाली. संकल्पने पुन्हा तिच्याकडून आपला चेहरा दुसरीकडे वळवला. अंशुला त्याच्यासमोर बसून म्हणाली, "माफ करा ना सर, शेवटचं एकदा." संकल्प म्हणाला, "माझ्याकडे का माफी मागत आहेस तू? मी तर काहीच बोलत नाहीये." "मला माहित आहे तुम्ही माझ्यावर नाराज आहात. प्लीज सर, फक्त एकदा माझं ऐका." अंशुलाने विनवणी करत म्हटलं. संकल्प म्हणाला, "तू ऐकतेस का माझं? मी काल रात्रीच आजच्यासाठी तुझ्याकडे एक इच्छा व्यक्त केली होती." अंशुला म्हणाली, "आई बाबा गेल्यानंतर मी कधीच माझा वाढदिवस साजरा केला नाही सर. आजही मला तो साजरा करायचा नव्हता. म्हणूनच तुम्ही दिलेला ड्रेस मी घालू शकले नाही." बोलता बोलता तिचे डोळे पुन्हा पाणावले. संकल्प म्हणाला, "तुझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आलेत?" तो थोडा अंशुलाच्या जवळ सरकून बसला. अंशुला म्हणाली, "मला आई बाबांची आठवण आली होती. ते माझा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा करायचे. त्यांच्यासाठी आजचा संपूर्ण दिवस वर्षातील सर्वात मोठ्या सणासारखा असायचा. मंदिरात माझ्यासाठी विशेष पूजा ठेवायचे, अगदी आज तुम्ही ठेवलीत तशी." संकल्पला काहीच कळत नव्हतं की अंशुलाचं दुःख कसं दूर करावं. तिचे अश्रू बाणासारखे त्याच्या हृदयात टोचत होते. अंशुलाची नजर संकल्पच्या नजरेला भिडली. त्याच्या डोळ्यात तिच्यासाठी अपार प्रेम आणि अतूट विश्वास दिसत होता. अंशुलानेही आपल्या सरांच्या आनंदासाठी हसण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात अंशुलाचा मोबाईल वाजू लागला. ती खूप आनंदाने म्हणाली, "समर भैयाचा फोन आहे." "हॅपी बर्थडे अंशू." फोनवर तिचे काका कमल किशोर, आजी आणि समर भैया तिघांचाही आवाज एकाच वेळी आला. अंशुला तर आनंदाने वेळीच झाली. "थँक्यू सो मच आजी, काका आणि भैया. कसे आहात तुम्ही सगळे?" कमल किशोरजींनी नेहमीच्या प्रेमळ अंदाजात विचारलं. "कशी आहे आमची मुलगी?" "मी अगदी ठीक आहे काका. तुम्ही सगळे कसे आहात?" अंशुलाने आपल्या भावनांना सावरत विचारलं. समर म्हणाला, "सॉरी बाळा, मी आज तुझ्या जवळ नाही आहे. नाहीतर तुला महादेवाचा आशीर्वाद मिळावा म्हणून मंदिरात नक्की घेऊन गेलो असतो." अंशुला आनंदाने म्हणाली, "तुम्ही काळजी करू नका भैया. माझं मंदिरात महादेवाचं दर्शन घेऊन झालं आहे आणि तुम्हा सगळ्यांसाठीही भरपूर आशीर्वाद मागितले आहेत." तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातील चमक पाहून संकल्पच्या मनाला किती समाधान मिळत होतं हे फक्त तोच जाणत होता. मग आजीने काळजीने विचारलं, "तू मंदिरात कोणासोबत गेली आहेस? एकटी तर नाहीस ना?" "नाही आजी." एवढंच अंशुला बोलू शकली. पण समरला समजलं होतं की ती संकल्प सोबतच मंदिरात आली आहे. त्यामुळे तो निश्चिंत झाला. विषय बदलत तो म्हणाला, "अच्छा, ठीक आहे. तुम्ही लोक लवकर हॉस्टेलला जा. जास्त वेळ बाहेर राहणं योग्य नाही." अंशुला म्हणाली, "ठीक आहे भैया." मग ती आजीला म्हणाली, "आजी, मी हॉस्टेलला पोहोचल्यानंतर तुमच्याशी बोलते." इकडे समरने संकल्पच्या नंबरवर "थँक्स संकल्प" असा मेसेज पाठवला. मेसेज वाचून संकल्प हसला आणि गाडी हॉस्टेलच्या दिशेने वळवली. पुढे एका रेस्टॉरंट जवळ गाडी थांबवत तो म्हणाला, "आधी काहीतरी खाऊया. मला खूप जोरात भूक लागली आहे." अंशुलाही लगेच म्हणाली, "मीही तोच विचार करत होते. मलाही खूप कडकडून भूक लागली आहे." साहिलने संकल्पकडे पाहत खोडकरपणे म्हटलं, "अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं एकाच वेळी एकच गोष्ट विचार करत होतात." संकल्प त्याच्या कानात म्हणाला, "साल्या, मी जेवायला चाललोय. कारण तुला माहीतच आहे, मला भूक सहन होत नाही. तू इथेच बसून तुझी जासूसी करत बस." साहिल त्याच्या मागे धावत म्हणाला,
असं करू नको यार, मित्राच्या पोटावर कोण लाथ मारतं? संकल्पाने त्याची मान आपल्या हातात पकडत म्हटलं, मग तुझ्या या शातीर दिमागाचा वापर माझ्या बाबतीत करू नकोस. हो भाई, असं म्हणत साहिल त्याच्यासोबत चालू लागला. जेवण झाल्यावर साहिल आणि सुगंधा वॉशरूमच्या दिशेने गेले. अंशुला तिथेच बसून आपल्या एका बोटावर दुपट्ट्याचं एक टोक कधी गुंडाळत होती तर कधी सोडत होती. संकल्प तिच्याकडे बारकाईने पाहत होता. लेमन कलरच्या बनारसी सूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. त्यातच कपाळावर लावलेल्या पूजेच्या लाल कुंकवाच्या टिळ्यामुळे तिच्या चेहऱ्याची कांती अजूनच खुलून दिसत होती. संकल्पने विचारलं, असं काय सांगायचं आहे तुला ज्यासाठी तुला इतकी तयारी करावी लागते? अंशुला घाबरत म्हणाली, मी तर काहीच तयारी करत नाहीये. आणि तुम्हाला कसं कळलं की मला तुमच्याशी काही बोलायचं आहे? संकल्प म्हणाला, तुला माहित नाही का, तुझ्या या मोठ्या मोठ्या डोळ्यांना फक्त पाहण्याव्यतिरिक्त आणखी खूप काही कामं येतात. अंशुलाने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, असं काय करतात माझे डोळे जे मलाच माहित नाही आणि तुम्हाला माहित आहे? संकल्पने मोठ्या अदबीने उत्तर दिलं, चुगली. अच्छा, उगाच काहीही म्हणता तुम्ही, अंशुला लाजत म्हणाली. खरंच अंशुला, तू माझ्याशी कधीपासून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेस याची चुगली तुझ्या या डोळ्यांनी माझ्याशी केव्हाच केली आहे. त्यामुळे प्लीज सांग, तुला काय सांगायचं आहे? संकल्पचे गहिरे डोळे अंशुलाच्या डोळ्यात हरवून गेले होते. संकल्पचं असं सरळ तिच्याकडे पाहणं अंशुलाला मात्र घाबरवून टाकत होतं. हे संकल्पच्या लक्षात आलं म्हणून तो आणखीन खोडकरपणे तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणाला, प्लीज रिलॅक्स, तुला सांगायचं नसेल तर नको सांगू. अंशुला आपल्या दुपट्ट्याचं टोक बोटाभोवती गुंडाळत म्हणाली, आज माझ्या वाढदिवसाची एवढी सुंदर सुरुवात केल्याबद्दल थँक्यू सर. असं म्हणत तिने हसून संकल्पकडे पाहिलं. संकल्प म्हणाला, असं आहे तर तुझं थँक्यू अजून जपून ठेव मिस यादवंशी, कारण आतापासून संध्याकाळपर्यंत तुला थँक्यू म्हणण्याची अशी अनेक कारणं मिळणार आहेत. संध्याकाळ अजून बाकी आहे एंजल, तयार रहा. मग तिच्या डोळ्यात प्रेमाने पाहत तो म्हणाला, आजच्या पार्टीसाठी मी माझ्या मनातली एक इच्छा तुझ्या समोर ठेवली होती. तुझ्या ड्रेसबद्दल आठवतंय ना? अंशुलाने लाजून नजर खाली केली. संकल्प म्हणाला, जर तू असंच प्रत्येक गोष्टीवर लाजत राहिलीस ना तर माझं मन करेल की फक्त तुला पाहतच राहावं. आणि मग मी. तो पुन्हा मुद्दाम आपलं वाक्य अर्धवट सोडून मिश्किलपणे हसला. अंशुला कसं बसं आपल्या वाढलेल्या हृदयाचे ठोके आवरत मनात म्हणत होती, किती वाईट आहेत हे. मला माहित आहे हे मुद्दाम असं करतात. एखाद्या दिवशी मला हार्ट अटॅक आणूनच थांबतील. चल निघूया, असं म्हणत संकल्प बाहेर आला. बाहेर येऊन त्याने पाहिलं तर सुगंधा आणि साहिल एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहून सेल्फी काढत होते. संकल्प मनात म्हणाला, रिलॅक्स संकल्प, तुझ्या आयुष्यातही लवकरच हा दिवस येणार आहे. मग तो साहिलला म्हणाला, लव बर्ड्स, तुमचं झालं असेल तर गाडीत येऊन बसा, हॉस्टेललाही जायचं आहे. साहिल आणि सुगंधा लाजत गाडीत जाऊन बसले. साहिलने हळू आवाजात म्हटलं, माझी बँड वाजवायला तुला फार मजा येते ना? आता मी काय म्हटलं? संकल्पने अगदी निरागसपणे विचारलं. साहिल म्हणाला, नाही रे माझ्या संन्यासी बाबा, तू कुठे काय बोलतोस? माझेच कान वाजतात. त्यांच्या गप्पा ऐकून दोन्ही मुली तोंडावर हात ठेवून हसू लागल्या. अंशुलाने सगळ्यांच्या नजरा चुकवत समोरच्या आरशातून संकल्पकडे पाहण्याचा प्रयत्न केला, पण आरशात संकल्पची नजर आपल्यावरच असल्याचं दिसताच तिने लगेच नजर फिरवली. तिच्या ओठांवर उमटलेलं छोटंसं हसू आता संकल्पच्या ओठांवरही उमटलं होतं. अशाच या नजरा नजरीच्या खेळात हॉस्टेल कधी आलं हे त्यांनाही कळलं नाही. आता दुपार हळूहळू ढळत होती आणि एका सुंदर संध्याकाळला आणखी सुंदर बनवण्यासाठी ज्युनियर्स आणि सिनियर्स स्वतःला सजवण्यात व्यस्त झाले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, फक्त त्या आनंदाची कारणं वेगवेगळी होती. त्यापैकी काही जण आधीपासूनच कपल होते, पण असेही काही लोक असतात जे नकारात्मक विचार करतात. ते ना स्वतः कधी आनंदी राहू शकत ना इतरांचा आनंद त्यांना पाहवत असतो. त्यातलीच एक मोहिता. संकल्पाला याची कल्पना नव्हती की मोहिता देखील या पार्टीला येण्याची तयारी करत आहे. तरीही त्याचं मन कुठेतरी या शक्यतेबद्दल सावध होतच. तिकडे मोहिता आपल्या एका नातेवाईकाच्या घरी बसून पार्टीला जाण्यासाठी तयार होत होती. तिने काळ्या रंगाचा एक अतिशय शॉर्ट वन पीस ड्रेस घातला होता. मोहिता आधीपासूनच सुंदर होती आणि त्या ड्रेसमध्ये आणखीनच आकर्षक दिसत होती. नमिता तिला म्हणाली, अजूनही वेळ गेलेली नाही मोहिता, संकल्पचा नाद सोड.
तुला त्याच्यापेक्षाही चांगले एकापेक्षा एक मुलं मिळतील. मोहिता म्हणाली, माझे पप्पा त्याच्यासारखे 10 मुलं माझ्या पायाशी आणून उभे करू शकतात, पण मला तर फक्त त्यालाच माझ्या पायाशी गुडघ्यावर बसवायचं आहे. आज मी त्याची सगळी अकड काढून टाकणार आहे. बघच त्याच्या डोक्यातला ॲरोगन्सचा भूत कसा उतरवते ते. आज मी पूर्ण तयारीने आले आहे आणि त्याला याची जराही खबर नाही. असं म्हणत तिच्या चेहऱ्यावर एक विषारी हास्य उमटलं. नमिता मात्र शांत उभी राहून मोहिताचं बोलणं ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहून मनात विचार करत होती. आपल्या हट्टामुळे हिने स्वतःचं चांगलं आयुष्य नरक बनवलं आहे, तरीही हिला अजूनही चैन पडत नाही. तिकडे संकल्प आपल्या रूममध्ये बसून मोबाईलवर आलेले सगळे कॉल अटेंड करण्यात व्यस्त होता. आजच्या पार्टीसाठी त्याने एका रूफ टॉप एरियाचं बुकिंग केलं होतं. ही जागा तलावाच्या अगदी काठावर होती. पार्टी एरियातून तलावाचं दृश्य अद्भुत दिसत होतं, ज्यामुळे तिथलं वातावरण आणखीन मोहक वाटत होतं. संकल्पने सगळ्यांना डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी एक टुरिस्ट बस सुद्धा बुक केली होती. साहिलने सगळ्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला, सगळ्यांनी 10 मिनिटाच्या आत कॉलेजच्या गेट नंबर 1 वर पोहोचा. मेसेज वाचताच सगळ्या मुला-मुलींचे चेहरे आनंदाने खुलले. इकडे आपल्या रूम मधल्या वॉशरूम मध्ये अंशुला तयार होत होती आणि वॉशरूमच्या बाहेर सुगंधा चक्रा मारत ओरडत होती, लवकर कर पारो, आता काय लग्नासाठी तयार होतेस का? एवढा वेळ का लागतोय? आणखी किती वेळ लागणार आहे? फक्त 5 मिनिटं असं म्हणून अंशुला तयार होण्यासाठी आत गेली होती, पण अर्धा तास उलटून गेला होता तरी ती बाहेर येण्याचं नावच घेत नव्हती. तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा उघडला आणि लाजत संकोचत अंशुला बाहेर आली. ती आरशासमोर उभी राहिली, पण तिने एकदाही ना आरशाकडे पाहिलं ना सुगंधाकडे. सुगंधा शिट्टी वाजवत तिला छेडत म्हणाली, वा, माझ्या बर्थडे गर्लला तयार व्हायला वेळ लागणारच. आज तर सगळ्या मुलांची सुट्टीच. अंशुला लाजून म्हणाली, सुग्गू तू पण ना, एकतर मला आधीच खूप ऑकवर्ड वाटतंय. मी किती विचित्र दिसते ना, आणि तू आता असं करशील तर मी इथून हलू सुद्धा शकणार नाही. अंशुलाचा चेहरा लाजेने लाल झाला होता. तिने आपल्या केसांवरून हात फिरवत सगळे केस एकत्र केले आणि जसा आंबाळा बांधण्यासाठी हात वर केला तसा काहीतरी विचार करून तिचे हात तिथेच थांबले. तिने पुन्हा केस मोकळे सोडून दिले. सुगंधा खोडकरपणे हसत तिच्याकडेच पाहत होती. मग तिने मागून अंशुलाला मिठी मारत विचारलं, पण पारो, हा ड्रेस तू कधी घेतलास? आणि घेतलास तरी मला कसं कळलं नाही? कोण आहे तो ज्याची पसंती इतकी ऑसम आहे? खरंच खूप प्रिटी ड्रेस आहे हा. अंशुला म्हणाली, हा ड्रेस मला माझ्या काकीने दिला आहे. मला तो घालायचा नव्हता, पण आज त्या. इतकंच बोलून अंशुला गप्प झाली. सुगंधा म्हणाली, मानावं लागेल, तुझ्या काकीची चॉईस तर ऑसम आहे. अंशुला संकोचून म्हणाली, सुग्गू मी विचित्र दिसते ना? काढून टाकू का हा ड्रेस? अगं नाही पारो, आज तर तू एकदम कमाल दिसतेस. आज तर सगळ्यांच्या हृदयावर वार होणार आहेत. अंशुला आपल्या खांद्यावर स्टोल घेत म्हणाली, मला असा विनोद अजिबात आवडत नाही सुग्गू. आता एकदाही तू असं काही बोललीस ना तर मी जाऊन हा ड्रेस बदलून येईन. सुगंधाने कान पकडत म्हटलं, नाही ग माझी आई, बस कर आता, चल लवकर. आणि दोघी जाऊन बसमध्ये बसल्या. बस जवळ संकल्पची गँग उभी राहून एकमेकांची मस्करी करत होती. अग्रीमला पाहून साहिल म्हणाला, काय बात आहे अग्रीम साहेब, एकदम जहर दिसताय. चल, माझ्याकडून तुला एक किस फ्री. अग्रीम म्हणाला, साला चिंदी चोर कुठला, पहिल्यांदा फ्री मध्ये काहीतरी देतोय तर बघा देतोय तरी काय. ठेवते तुझ्या सुग्गूसाठी. साहिल सुग्गूचं नाव ऐकून खजील होत म्हणाला, साल्या, दोस्तीची काही कदरच नाही तुला. संकल्पने त्याच्या खांद्यावर थोडा जोर देत म्हटलं, तुझी नौटंकी संपली असेल तर चल, बघ सगळे आलेत का. साहिल बघण्यासाठी बसमध्ये चढला. सुगंधावर नजर पडताच डोळ्यांनीच तिची स्तुती करत तो बसमधून खाली उतरला आणि म्हणाला, माझ्या सुग्गू सकट सगळे आलेत. आणि हळूच एक डोळा मारला. दुसरा कुठला दिवस असता तर संकल्प त्याच्या या खोडकरपणावर त्याच्या मागे धावला असता, पण आज त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं होतं. बसमध्ये चढताच संकल्पची नजर अंशुलावर गेली. अंशुला सगळ्यांच्या नजरा चुकवत खिडकी बाहेर पाहत होती, पण आपल्यावर संकल्पची नजर असल्याची जाणीव तिला होत होती. तिने आपल्या खांद्यावरचं स्टोल ठीक करत एक नजर संकल्पकडे पाहिलं. संकल्प मनात म्हणाला, मी किती वेळापासून बसच्या बाहेर उभा राहून तुझी वाट पाहत होतो आणि तू माझ्यापासून लपून इथे येऊन बसली आहेस. दिस इज नॉट फेअर मिस यादवंशी.
पण काही हरकत नाही. आज तुला मी मनसोक्त पाहणार आहे आणि तुझ्या नाजूक ओठातून मला ते 3 मॅजिकल वर्ड्सही ऐकायचे आहेत आणि आज ते तुला बोलावेच लागतील एंजल. आजची संध्याकाळ तुला माझ्यासोबत माझ्या मनाप्रमाणेच घालवायची आहे. शेवटी एवढा अधिकार तर तुझ्या भावानेच मला दिला आहे. खरं तर ज्या दिवशी संकल्प अंशुलाला भेटून हॉटेलमधून हॉस्टेलला परतत होता, त्यावेळी खाली रिसेप्शनवर समर त्याची वाट पाहत उभा होता. त्याच दिवशी समरने त्याला सांगितलं होतं की अंशुलाचा वाढदिवस आहे आणि तिने गेल्या 3 वर्षापासून तो साजरा केलेला नाही. समरने संकल्पला आग्रह केला होता की आता ती तुझी होणारी पत्नी आहे, तिला स्पेशल फील करून देण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. तिचा वाढदिवस इतका खास आणि अविस्मरणीय बनव की ती तिचे मागचे सगळे दुःख आणि वेदना विसरून जाईल. तुझ्या प्रेमाने आणि विश्वासाने तिच्या मनात बसलेली सगळी भीती दूर कर. माझ्या बहिणीला पुन्हा एकदा पूर्वीसारखं हसतं खेळतं आणि आनंदी बनव. संकल्प, मला माहित आहे तू हे करू शकतोस. संकल्पला शांतपणे गाढ विचारात हरवलेलं पाहून साहिलने विचारलं, भावा कुठे हरवलास? संकल्प त्याच्या शेजारी जाऊन बसला आणि साहिलच्या कानात काहीतरी सांगू लागला. साहिलने आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हटलं, रिअली यू वॉन्ट टू डू दिस? संकल्पने होकारती मान हलवली. साहिल म्हणाला, ओके ओके समजलो, आता असं रोखून पाहणं बंद कर यार, भीती वाटायला लागते. काही क्षणांनी संकल्पची नजर पुन्हा अंशुलाकडे गेली. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे केस वारंवार चेहऱ्यावर येत होते आणि ते आवरण्याचा ती निष्फळ प्रयत्न करत होती. तिकडे साहिल आणि सुगंधाची नजर तर एकमेकांवरून हटतच नव्हती. दोघंही पुढे येणाऱ्या काही तासांच्या सुंदर क्षणाच्या कल्पनेत हरवले होते. लवकरच बस आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचली. बस थांबताच सगळ्यांना पार्टी एरियात जाण्याची घाई झाली. शेवटी सगळ्यांना पार्टीचा एक एक क्षण मनसोक्त एन्जॉय करायचा होता. बसमधून उतरण्यासाठी सगळ्यांचीच लगबग सुरू झाली. याच गडबडीचा फायदा घेत सुगंधा अंशुलाला घेऊन मागच्या दरवाज्यातून उतरली आणि बसच्या मागच्या बाजूला गेली. तिथे संकल्पने आपल्या एंजलच्या नाजूक हातांना आपल्या मजबूत हातात अलगद पकडलं आणि तिला घेऊन पटकन बिल्डिंगच्या दुसऱ्या बाजूला निघून गेला. सगळेजण पार्टी हॉलमध्ये पोहोचले होते आणि पार्टीला सुरुवात झाली होती. म्युझिक तर आधीपासूनच सुरू होतं. साहिल, सुगंधा, अग्रिम आणि अश्विन पुढे जाऊन डान्स फ्लोअरवर डान्स करू लागले. संपूर्ण वातावरण डान्सच्या मस्तीमध्ये रंगून गेलं होतं. अशा वातावरणात संकल्प आणि अंशुला कुठे आहेत याचा शोध घ्यायला कोणाला वेळ होता? तिकडे थोड्या अंतरावर उभी असलेली मोहिता मात्र दात ओठ चावत रागाने धुसमसत होती. शेवटी दोघं गेले कुठे? बसमधून तर उतरले होते, मग अचानक कुठे गायब झाले? संपूर्ण रूफ टॉप शोधून झाला, पण दोघांचा कुठेच पत्ता नाहीये. ती संतापाने थरथरत होती. नमिता म्हणाली, मोहिता डार्लिंग, जाऊ दे ना त्या दोघांना. त्यांच्यासाठी तू का स्वतःचं रक्त जाळतेस? चल आपणही पार्टी एन्जॉय करूया. मोहिता ओरडली, शटअप. त्यांच्यामुळे माझ्या मनात जो राग धुसमसतोय त्याचं काय? मिस्टर संकल्पराव, तुम्ही कुठेही लपून बसा, पण आज माझ्यापासून वाचू शकणार नाही. तुम्ही आणि तुमच्या या 2 कवडीच्या मुलीने माझा जितका अपमान केला आहे त्या प्रत्येक गोष्टीचा बदला मी घेणारच. तिकडे संकल्प अंशुलाचा हात धरून बिल्डिंगच्या आतल्या बाजूला घेऊन जात होता. एका ठिकाणी पोहोचल्यावर तो थांबला. अंशुलाने विचारलं, सर तुम्ही मला इथे कुठे घेऊन आलात? संकल्प हसत म्हणाला, तू स्वतःच बघ एंजल. असं म्हणत त्याने टेरेसची लाईट ऑन केली. क्षणात संपूर्ण टेरेस रोषणाईने उजळून निघाला. ज्या रूफ टॉपवर पार्टी सुरू होती त्याच बिल्डिंगमध्ये हा एक छोटासा टेरेस होता. संकल्पने तो आधीच फोन करून बुक केला होता आणि आपल्या आवडीनुसार त्याला सजवूनही घेतलं होतं. टेरेसचा बाहेरील भाग रंगीबिरंगी झालरांनी झगमगत होता. जमिनीवर लाल रंगाचे हार्ट शेपचे फुगे विखुरलेले होते. संकल्प अंशुलाचा हात धरून तिला टेरेसच्या अगदी मध्यभागी घेऊन गेला. अंशुलाला तर असं वाटत होतं जणू संकल्पसोबत ती एखाद्या वेगळ्या जगात आली आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हसू प्रत्येक क्षणाला आणखी खुलत होतं. संकल्पने तिच्या हसऱ्या काजळ भरल्या डोळ्यात पाहत म्हटलं, दिस इज ऑल फॉर यू माय प्रिन्सेस. तुला आवडलं? हो, खूप जास्त, अंशुला हसत म्हणाली. तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि मनातील आनंद पाहून ती आज किती खुश आहे हे अगदी स्पष्ट दिसत होतं. संकल्प तिला जवळ घेत एका टेबलाजवळ घेऊन गेला. लाल गुलाब आणि पांढऱ्या रजनीगंधाच्या पाकळ्यांनी सजवलेल्या त्या टेबलावर छोटासा हार्ट शेपचा केक ठेवलेला होता.
संकल्प अंशुलाच्या हातात नाईफ देऊ लागला तेव्हा अंशुलाने संकल्पच्या बोटासोबतच नाईफ पकडून केक कापला. संकल्पला केक भरवण्यासाठी तिने हात पुढे केला, पण संकल्पने तिचा हात धरून उलट तिलाच केक भरवला. त्यानंतर तिच्या बोटांना लागलेली थोडीशी क्रीम त्याने हळूच खाल्ली. लाजेने अंशुलाच्या पापण्या खाली झोपल्या. संकल्पने तिला मागून अलगद मिठी मारत म्हटलं, हॅपी बर्थडे जान, आणि तिच्या गालावर हळूच किस केलं. मग त्याने अंशुलाच्या खांद्यावर ठेवलेल्या स्टोलला हात लावत म्हटलं, तसं पाहायला गेलं तर आता इथे माझ्याशिवाय दुसरं कोणीही नाही. मग मी माझ्या होणाऱ्या मिसेस संकल्परावकडे माझ्या मनाप्रमाणे पाहू शकतो ना? अंशुलाचं हृदय वेगाने धडधडू लागलं. ती घाबरून संकल्पकडे पाहू लागली. आता काय करावं, काय बोलावं हेच तिला समजत नव्हतं. संकल्प म्हणाला, अंशुला, तुला अशा नजरेने पाहण्याचा पहिला अधिकार माझाच आहे. म्हणूनच आज मी तुला इथे घेऊन आलोय, जेणेकरून आज आपल्या दोघांमध्ये कोणीही नसेल. ना मित्रांची गर्दी, ना कॉलेजची गडबड, फक्त तू आणि मी. अंशुला हळूहळू मागे सरकू लागली आणि संकल्प तिच्या दिशेने सावकाश पुढे येत होता. मागे सरकता सरकता अंशुला रेलिंग जवळ पोहोचली. आता पुढे कुठे जाणार एंजल, असं म्हणत संकल्पने तिच्या दोन्ही बाजूंनी रेलिंगवर हात ठेवले. दोघे अगदी जवळ उभे होते. संकल्पने तिच्या डोळ्यात पाहत तिची परवानगी मागितली. अंशुलाने हलकेच पातणी लावत होकार दिला. त्याने अलगद तिच्या खांद्यावरचा स्टोल बाजूला केला. अंशुलाने हलक्या गुलाबी रंगाचा स्लीवलेस फ्लोर लेंथ गाऊन घातला होता. तिचा गोरा रंग त्या पोशाखामुळे आणखीनच खुलून दिसत होता. तिच्या मोठ्या डोळ्यांना आज काजळाची बारीक रेष आणखीनच उठावदार करत होती. संकल्प त्या डोळ्यात इतका हरवून गेला होता की त्याला आजूबाजूच्या जगाचंही भान राहिलं नव्हतं. अंशुलाने लाजून त्याच्या डोळ्यांवर आपला हात ठेवला. संकल्पने हसत म्हटलं, दिस इज नॉट फेअर प्रिन्सेस. तू माझ्याकडून माझी इच्छा हिरावून घेत आहेस. तुला आपल्या नजरेत साठवून ठेवण्याचा अधिकार मला आहे. शेवटी मी या क्षणाची किती वाट पाहिली आहे आणि आता हा क्षण माझ्या आयुष्यात आला आहे, तर तू तो माझ्यापासून दूर करू नकोस. अंशुलानेही पापण्या खाली झुकवत हळूच म्हटलं, आणि तुमच्या नजरा मला बेचैन करू लागल्या तर मी काय करू? पण प्रिन्सेस, माझं अजूनही मन भरलेलं नाही, संकल्प म्हणाला. अंशुलाने हळूच आपलं डोकं संकल्पच्या छातीवर टेकवलं. मग थोड्या वेळाने अगदी शांतपणे संकल्पच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, तुमच्याशी एंगेजमेंट झाल्यानंतर भैयानी मला सांगितलं होतं, बाळा, हा मुलगा खूप चांगला आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून तुला आजवर जितकं प्रेम दिलं नाही तितकं प्रेम हा एकटाच तुला देईल. तुला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढेल. तेव्हा मला भैयाच्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता. मी मनात म्हटलं होतं, प्रेम माझ्या नशिबातच नाही, नाहीतर माझे आई बाबा मला सोडून गेले नसते. संकल्प तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून अगदी प्रेमाने तिच्याकडे पाहत होता. अंशुला पुढे म्हणाली, इव्हन फंक्शनच्या दिवशी जेव्हा आपली पहिली भेट झाली होती तेव्हा का कुणास ठाऊक, पण मी तुमच्या डोळ्यातच हरवून गेले. त्यावेळी जी भावना माझ्या मनात निर्माण झाली तशी भावना याआधी कधीच झाली नव्हती. आणि जेव्हा मला कळलं की ज्या व्यक्तीसोबत माझ्या लग्नाची बोलणी सुरू आहे ते तुम्हीच आहात, तेव्हा माझ्या मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज आला, हे देवा, तुम्ही माझ्यासोबत या नात्यासाठी होकार द्यावा. आणि जेव्हा तुम्ही माझी एंगेजमेंटची अंगठी स्वतः जवळ ठेवली तेव्हाही मला अजिबात राग आला नाही. मी विचार केला, जबरदस्तीने का होईना, पण तुम्ही माझ्या आयुष्याशी जोडले गेलात, याचं समाधान होतं. तुम्ही माझ्यावर प्रेम करणार नसाल तर काय झालं, मी एकटीच तुमच्या वाट्याचं आणि माझ्या वाट्याचं दोघांचंही प्रेम तुमच्यावर करेन. तेव्हापासून आजपर्यंत मलाच कळलं नाही की कधी तुम्ही माझ्या मनात येऊन बसलात. कधी तुमचा राग, तुमच्यामुळे आलेले अश्रूही मला आपलेसे वाटू लागले, हे मलाच कळलं नाही. अंशुलाचं बोलणं ऐकून संकल्पच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं, पण अंशुलाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. तुमच्यापासून दूर गेल्यावर माझं मन बेचैन होतं. माझे डोळे प्रत्येक ठिकाणी फक्त याच एका चेहऱ्याचा शोध घेत असतात. तुम्ही समोर असता तेव्हा मनाला एक वेगळा सुकून मिळतो. ज्या दिवशी तुम्हाला पाहत नाही त्या दिवशी सगळं काही अधुरं अधुरं वाटतं. कदाचित यालाच प्रेम म्हणत असतील, तर मी तुमच्यावर खूप 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 प्रेम करते सर. अंशुलाचा चेहरा संकल्पच्या तळ हातात होता आणि ती त्याचे हात घट्ट पकडून म्हणत होती, आय लव्ह यू सर, आय रिअली लव्ह यू सो मच. अंशुलाचं हे निरागस प्रेम व्यक्त करणं पाहून संकल्पच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, पण आनंदामुळे त्याच्याही डोळ्यात अश्रू तरळले. त्याने तिला घट्ट आपल्या मिठीत धरून तिच्या कपाळावर किस करत म्हटलं, आय लव्ह यू टू जान.
थोडा वेळ दोघंही एकमेकांच्या जवळ शांत उभे राहिले आणि त्या सुंदर क्षणाचा अनुभव घेत राहिले. मग संकल्पने तिच्या कानात हळूच म्हटलं, तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे प्रिन्सेस. हे ऐकून अंशुला प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. मित्रांनो, संकल्पच्या त्या सरप्राईज मध्ये आता काय दडलं होतं? मोहिता आपल्या मनसुब्यामध्ये यशस्वी होणार होती का, की संकल्प तिचा डाव हाणून पाडणार होता? संकल्प आणि समर विद्युतला त्याच्या चुकांची शिक्षा न देता सोडून देणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी माझा पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.